नमस्कार. होम मिनिस्टर आता घरचा लिटिल चॅम्प्स ठरवेल पैठणीची मानकरी. स्पेशल पार्टनर गोदरेज नंबर 1च्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. तारापूर परिसरात आहोत. पालघर जिल्ह्यामध्ये काय उत्तम वातावरण आहे बघा. काय मस्त वाऱ्याच्यामुळे पानांची सळसळ ऐकू येते आणि कोणत्याही क्षणी पाऊस पडेल असे ढग दाटून आलेले आहेत. आज ज्या वहिनींना भेटणार त्यांचं नाव श्वेताली केतन राऊत. नणंदबाई आहेत ज्या आव्हान देणार आहेत हर्षदा हेमचंद्र सावे आणि जाऊबाई सुद्धा आव्हान देण्यासाठी सज्ज आहेत स्नेहा परीक्षित राऊत. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. शनिवार रविवार सुट्टीचा येतो वीकेंड. केतनरावांचं नाव घेते आमच्या प्रेमाला नाही एंड. तुम्ही घ्या आता. श्री गणेशासाठी गौरी येते नटून. श्वेता माझ्या संसारात आल्याने मी गेलो फुलून. तुमचं माहेर कुठलं? केळवा. तुमचं बालपण इकडचंच. बरं आधी ओळख करून द्या सगळं. हे माझे सासरे भालचंद्र राऊत. माझ्या सासूबाई भारती राऊत. नमस्कार. माझी नणंदबाई हर्षदा सावे. नमस्कार. माझी जाऊबाई स्नेहा राऊत. नमस्कार. त्यांचे मिस्टर परीक्षित राऊत. नमस्कार. आणि ते हेमचंद्र सावे. ती माझी मैत्रीण मोना. ती माझी मैत्रीण रुपाली. नमस्कार. आणि ती प्रज्ञा. नमस्कार. चला सगळ्यांची ओळख झाली. आणि यांची नावं? आणि ही यशवी जाऊबाईंची मुलगी. नमस्कार. काव्या माझी मुलगी. नमस्कार. आणि ही छोटीशी यज्ञा. अरे वा. आणि ती माझ्या फ्रेंडची मुलगी आहे. बरं. आणि माझी मुलगी रिशा. अरे वा. चला सगळ्यांचं स्वागत आहे या कार्यक्रमात. आता बालपण तर तुमचं तारापूर. तुमचं? माझं ऍक्च्युली बालपण गेलं रायगडमध्ये रोहा. बर. कारण तिकडे आई बाबांची सर्व्हिस असल्यामुळे आम्ही तिकडे होते. कितवी पर्यंत? म्हणजे माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होईपर्यंत. आणि मग आम्ही त्यांची ट्रान्सफर इकडे करून घेतल्यानंतर मग ते इकडे शिफ्ट झाले केळव्याला. पण मग तुमची ओळख कशी झाली? ह्यांची मावशीच्या थ्रू झालं. आणि मग बघण्याचा कार्यक्रम वगैरे? बघण्याचा कार्यक्रम माझ्या काकांकडे झाला पालघरला. म्हणजे 1-2 दिवस ह्यांनी घेतलं माझ्याकडून. तर होकार होता त्याच दिवशी. लगेच तो क्षण आठवतोय ज्या दिवशी बघायला गेले होते तुम्ही? हिच्या काकाकडे बघायचा प्रोग्राम होता. तर ज्यावेळेस आम्हाला बोलायला द्या त्यावेळेस मी विचारलं असंच म्हणजे नाव मिळालं सहज. आणि हिने विचारलं अजून काही विचारायचं आहे का. त्यावेळेस मी समजलो की 100% होकारच आहे. काय हे मला कळलं नाही. मला जरा एकदम म्हणजे शांत स्वभाव नाहीये माझा. बरोबर. बडबड्या आणि थोडस असंच आहे. त्यामुळे तो मे बी स्वभाव त्याला आवडला. काय हो खरं काय का आवडल्या आता तरी सांगा. मग ॲक्च्युली मी तसं कमी बोलतो आणि मला जास्ती बडबड करणारा माणूस हवं होतं. आता तेच मत ठाम आहे तुमचं तसंच आजही 12 वर्षानंतर. सासूबाई मला सांगा जरा सुनेबद्दल. सून चांगली आहे माझी. मला मुलीसारखीच वाटते आणि तिला ते आम्हाला आईसारखी वाटते सुनेला. म्हणजे आम्ही सून सासू आहेत असं वाटत नाही मला. बाबा तुम्ही सांगा. सून चांगली आहे व्यवस्थित. हो पण खरंच खूप बोलते का हो? थोडंफार ते बोलते पण ते जास्त नाही. तर मग मला सांगा आता 12 वर्ष झाली या तुमच्या कुटुंबात आल्या काय फरक पडला तुमच्यामध्ये? त्या येण्याने बदल म्हणजे असा तसं मी आधी सांगितलं की मी फार कमी बोलायचो. तर मी पण थोडं जास्ती बोलायला लागलो म्हणजे सवयीने. आणि तुम्ही सांगा या कुटुंबात आला या सगळ्या कुटुंबाबद्दल काय सांगणार? ओव्हरऑल माझं कुटुंब खूप छान आहे. आणि म्हणजे सासरे तर एकदम शांत. म्हणजे सासूबाई आणि माझं म्हणजे रिलेशन खूप छान आहे. म्हणजे आम्ही भांडतो पण कधी कधी अबोला पण असतो. पण म्हणजे जास्तीत जास्त 1 दिवस बोलणार नाही. खूपच वाद किंवा खूपच एकदम असं नाही. पण त्यालाच तर थोडंसं भांडणामुळेच तर प्रेम वाढतं ऍक्च्युली. बोला कधीपासूनची मैत्री? आमची 10 वर्ष झाली बघा. मग या घरात तुमचं येणं जाणं आहे? हा म्हणजे तिच्याबरोबर माझं येणं जाणं असतं. पण मग बऱ्याचदा ती तुम्हाला सांगत असेल ना सासूबाईशी अशा बोलतात? नाही. नक्की? हो. आपण? मी पण तिची फ्रेंड पण आहे आणि आम्ही रिलेटिव्ह पण आहेत. खूप छान फॅमिली आहे. आणि श्वेताली तर एकदम सगळ्यांची मनमिळावू स्वभाव आहे तिचा. सांगा. सर्व व्यवस्थित चांगले आहेत. सासू सासरे एकदम आईसारखे आई वडिलाप्रमाणे. तिचा स्वभाव खूप बोलका आहे आणि चांगली सुगरण आहे. केक खूप छान बनवते. बरं तुम्ही दोघे एकत्र समजा फिरायला चाललायत कुठेतरी आणि एखादा कुठेतरी पटकन एखादा वाद झाला तिसऱ्या बरोबर तर पुढाकार तुम्ही घेता की त्या घेतात बोलण्यासाठी? ऍक्च्युली माझा तसा वाद होत होता तिसऱ्या बरोबर. झाला तर जास्त करून हिचाच होतो. त्यामुळे पुढाकार पण हीच घेतले. म्हणजे एकही ठिकाण सोडलेलं नाहीत ना तुम्ही? नाही तसा वाद नाही होत. पण आता
कारमध्ये मी बसली आहे याच्यासोबत, हा ड्रायव्हिंग करतोय, मी बसली आहे, पण एखादा समोरून पटकन कट मारून जातो तर माझ्या तोंडातून पटकन असं निघतं, काय वेडा आहे, पटकन असा म्हणजे पटकन कट मारून गेला. बरोबर, म्हणजे अपघात होऊ शकतो. अपघात होऊ शकतो. मग त्याच्यामुळे मग तू गप्प बस ना, तू इथे मध्ये बसते, तो बाहेर आहे, तू बडबडून तिकडे, त्याला काय ऐकायला जाणार आहे का? म्हणजे ह्याचं असं हे असतं. पण मी काय म्हणतो, काच उघडी ठेवून का नाही बोलत तुम्ही? आता एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला. या घरामध्ये झी मराठी लिहिलेलं एक बंद पाकिट आम्ही लपवून ठेवलेलं आहे. ते कुठे लपवलेलं आहे त्याचा क्ल्यू मी आता ज्या 5 वस्तू वाचणार किंवा पदार्थ वाचणार त्याच्यातला एक पदार्थ विसंगत असेल. तो कुठला हा तुम्हीच ओळखायचा आणि जाऊन 10 सेकंदात ते बंद पाकिट घेऊन यायचं. तुम्ही कुणीही सांगायचं नाही. पोहे, उपमा, रेफ्रिजरेटर, मिसळ, वडा. वेळ सुरू झाली. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3. अभिनंदन. ही सोन्याची नथ मिस्टरांनी तुम्हाला मिळवून दिली. अभिनंदन, अभिनंदन. तुमचं माहेर हेच याच ठिकाणी, आणि तुमचं माहेर चिंचणीला. कसं काय, म्हणजे सासरी कसे आहेत सगळे? सासरी सगळे हौशी आहेत, सगळे मनमिळाऊ आहेत. येता कधी माहेरी? हो, माहेरी 8-8 दिवसांनी माझी फेरी चालूच असते, कारण मी इथे जवळ चिंचणीला. तुम्ही लक्ष ठेवायला येतात दर आठवड्याने की तुमची वहिनी कशी वागते, भावाला बरी वागवते? लक्ष ठेवलं पाहिजे ना. नाही, ठेवलं तर पाहिजेच ना तुम्ही. पण तुमच्याशी त्या कशा वागतात? ती जाऊ कमी, माझी मैत्रीण जास्त आहे. त्यांनी स्वभावात कुठला बदल केला तर त्या जास्त आनंदी होतील असं तुम्हाला वाटतं? सकाळी लवकर उठावं. किती वाजता? तुमची अपेक्षा काय? नणंदबाई आता बोलायला लागले. किती वाजता उठलं पाहिजे त्यांनी? कमीत कमी 7 वाजता तरी उठलं पाहिजे. पण तुमचं काय म्हणणं आहे? त्यांचं जे म्हणणं आहे की सकाळी 7 वाजता उठलं पाहिजे. रात्री झोपणं लेट होते, त्याच्यामुळे ती लेट उठते. नाही, मला सांगा. आणि मी जर तिला बदल करायला सांगितलं, ते बदल मला पण करावे लागते. मी म्हटलं ना, त्यांना बोलत असताना स्वतःची पण व्यवस्था करून घेतात. त्यांनी कुठला स्वभावात बदल केलेला आवडेल तुम्हाला? थोडासा राग कमी करायला पाहिजे. बरं, तुमचं अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? लव्ह मॅरेज. कसं काय ते? मी जिमला जायचो, तिकडे बाजूलाच वाचनालय होतं, तिकडे ती यायची, तेव्हा ओळख झाली. त्याच्यानंतर मी जिम मध्ये, या वाचनालयात. मग तुम्ही प्रपोज केलं की त्यांनी प्रपोज केलं? त्यांनी. काय हो? मी केलं पहिलं. बरं, तुमचा राग कमी होण्यासाठी तुम्ही काही वेगळं असं करता का? नाही, मला सांगा. म्हणजे समजा या 2 जावा आहेत, ह्यांना एखाद्या गोष्टीचा राग आला तर त्यांनी काय केलं पाहिजे? सल्ला द्यायचा असेल तर काय द्या? भांडणापासून शक्यतो लांबच राहायचं दोघींनी पण, आणि आपल्या जिभेवर आवर घालायचं. तुम्ही दोघींनी जिभेवर आवर घालायचं, कारण त्यांची जीभ एकदा सुरू झाली की तुम्हाला माहिती आहे. काय नाव आपलं? यशवी परीक्षित राऊत. कितवीत आहेस? 5वीत. घरी कोण कोण असता तुम्ही? आई, बाबा, बहीण, आजी, आजोबा. मला सांगा, आजी आजोबा जास्त लाड करतात की आई बाबा जास्त लाड? आजी आजोबा. का? आई बाबा का कमी लाड करतात? म्हणजे एखादी गोष्ट सांगायची असेल तर आजीला आधी सांगशील? हो. नंतर आईला? हो ना? का दहशत आईची? बर, पण मग मला सांग, तुला कुठल्या गोष्टीचा राग येतो शाळेत? किंवा इतके मित्रमैत्रिणी असतात शाळेत, मग कुणाचा राग येतो तुला शाळेत? टीचरचा कधी कधी येतो. का? टीचर ओरडल्यावर. उगाच ओरडतात? नाही, म्हणजे काहीतरी चुकलं की ओरडतात. हो ना? प्रॉब्लेम त्यांचा नाही, आपला आहे ना. बरोबर. नाव सांग. काव्या केतन राऊत. बर, तू कितवीत आहेस? 5वीत. 5वीत आहेस. ओके. तुम्ही कोण कोण राहता घरात? मी, मम्मा, बाबा, आजी, आजोबा आणि माझी बहीण. मग मला सांग की तुला काय आवडतं? मला आर्ट आवडतं सगळ्यात जास्त. म्हणजे काय? म्हणजे ड्रॉइंग आणि क्राफ्ट. बरं, तुला कुणाचा राग येतो सगळ्यात जास्त? कोण ओरडलं तर येतो मला. दे तिच्याकडे. नाव सांग. त्रिशा केतन राऊत. तू शाळेत जाते? जाते. कितवीत जातेस? बरोबर, जातेस शाळेत. हेच खूप करतेस आमच्यासाठी. हा, तुला काय आवडतं खायला? मला बाऊ आवडतो. बाऊ? बाऊ म्हणजे मासे. अरे काय तुझं आवड आहे मस्त. मला पण तू आवडायला लागली आहेस. का सांग? कारण मलाही बाऊ आवडतो. मग तुला बाऊ रोज आवडतो? तुला रोज दिला बाऊ तर चालेल? तिच्याकडे दे, छोटीकडे एकदम.
तुझं नाव सांग बाळा. याज्ञा तेजल ठाकूर. तिला बाऊ आवडतो. तुला काय आवडतं? मला फ्रुट्स. फ्रुट्स म्हणून एवढी झाडं आहे तिकडे अवतीभोवती. आणि तुला कोण ओरडतं का ग घरात? मम्मा आणि पप्पा. सगळ्या मम्मा पप्पांना एकदा बाऊ द्यायला पाहिजे हो ना. बरं तुमच्या दोघींसाठी ना आता या खेळात म्हणजे दोघींपैकी कोणीतरी एक जण पैठणीच्या खेळात त्यांना आव्हान देणार आहे. पण तुमच्या दोघींपैकी कोण खेळणार ते आता चौघींमधून ठरणार आहे. तर तुमचं प्रतिनिधित्व कोण करणार बघूया. तुमच्यासाठी काव्या. यशवी. हा आत्या कशी आहे? खूप चांगली आहे. पण आत्या खूप रागावते म्हणे. नाही. तुझं काय म्हणणं आहे? या कोण तुझ्या? काकी. काकी. काकी कशा वागतात तुझ्या बरोबर? चांगल्या वागतात. आणि आत्या? त्या पण चांगल्या वागतात. चला या दोघींपैकी ज्या जिंकणार त्या इथून पुढच्या खेळात जाणार. तेव्हा आता लिटिल चॅम्प्स ठरवणार पैठणीची मानकरी कोण. बघूया. दोघींनाही प्रत्येकी 10 संधी मिळणार. तू इथे आहेस, तू डाव्या बाजूला बसलेली आहेस. 5 संधी झाल्यानंतर तुमची जागा बदलणार. आणि आता मला बघायचं आहे कोणाला जिंकवणार आहेत या दोघी. ती जी रिंग आहेत त्या 4 खुरांपैकी कुठल्याही खुरामध्ये गेलं तरी चालेल. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ज्यांचं प्रतिनिधित्व करतायत त्या माऊली पैठणीच्या खेळात आमच्या वहिनींना आव्हान देणार. बघूया काय होणार या खेळात. टाक. एक. तुझी गुणसंख्या आहे 1. तुझी गुणसंख्या 0. टाक. एक. आता तुझ्याकडे 5 संधी आहेत. आतापर्यंत तुझी गुणसंख्या आहे 1. समान गुणसंख्या झाली तर आणखी 5 संधी मिळणार. बघूया काय होणार. खेळ. तेव्हा आता दोघींना आणखी 5 संधी. अभिनंदन. अरे वा. चला आत्या पुढच्या खेळात दाखल झालेल्या आहेत आणि आता नणंदबाई जाऊबाईंना आव्हान देण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत पैठणीच्या खेळात. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. झी मराठीकडून हा बाजूबंद. अभिनंदन. आणि आता नणंदबाई आणि जाऊबाई सज्ज झालेले आहेत, बाजूला बसलेले आहेत. तुम्हाला खरंच वाटतं त्या नणंदबाई आहेत त्यापेक्षा जास्त आनंदी झाल्या पाहिजेत? हो. मग त्यांनी त्यांच्या स्वभावात खरंच कुठला बदल केला तर त्या जास्त आनंदी होतील? ती आहे ती खूप छान आहे. पण त्या म्हणतात ना की एकदा चिडले की मी एकदम. अजून माझ्यासोबत तर खूप चिडलेली असं काय असं झालेलं नाहीये इन्सिडन्स. नाही असं इथे असा प्रश्नच नाही आला. मिस्टरांवर चिडले. का हो हे असं का होतं तुमच्या बाबतीत? काय नाही तसं चिडल्या तरी ते जास्त वेळ नसतं, तासभर नंतर नॉर्मल. मग त्या तासात तुम्ही काय करता? नाही मी कामावर निघून जातो असतो ना. ते कळलंच मला. मला सांगा क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? सासूबाईंची. का हो? का? कधीतरी नकळत तिला मी बोलून जाते पटकन, पण ते नंतर मग मला थोडंसं वाईट वाटतं की असं नाही बोलायला पाहिजे होतं ऍक्च्युली. पण मला तुम्हाला विचारायचं आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कोणाचा? थोडंसं रागावर कंट्रोल करेल. म्हणजे ते फ्लोमध्ये बोलून जातं ना पटकन ते, मग त्याच्यानंतर विचार करण्यापेक्षा मग ते आधी बोलतानाच थोडासा त्याच्यावरती कंट्रोल करतो बोलता. असं झालं तर तुम्हाला आवडेल?
हो नक्कीच. काय चेहरा खुललाय बघा ना. बरं, तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? मी क्षमा मागेल ती मिस्टरांची, कारण मी चिडली ना तर 1-2 दिवस तरी बोलत नाही. त्यामुळे त्यांची क्षमा मागते. का हो असं करता? बोलत नाही, मग तोंड सुटलं का मग काय खरं नाही. त्यापेक्षा न बोललेलं बरं. दोघींचा एक खेळ होणार आहे आणि कोण पैठणी जिंकणार ते आत्ता ठरणार आहे. अचूक वेध घेऊन त्या फ्लॉवर पॉटमध्ये हे जे काही फुलं आहेत किंवा जे काही प्रकार आहेत ते टाकायचे आहेत. लक्षात ठेवा, दोघींनाही 10-10 संधी मिळणार. या 10 संधीमध्ये सर्वात जास्त अचूक वेध घेऊन गुणसंख्या ज्यांची वाढणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर. त्यांना मिळणार आहे पैठणी. तुम्ही तुमच्यापासून चला. 1 2 1 चला, तुमची गुणसंख्या 1, तुमची 2 टाका. 3 4 अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. तर वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात.